आपण बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये जे एक बाबासाहेबांची अपेक्षा होती की धम्म हा वर्ग क्लास मधून शिकायला पाहिजे आणि धम्माचं एज्युकेशन व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण हा धम्माचा क्लास जो आहे आपण या ठिकाणी मागच्या 4 वर्षापासून घेत आहोत. आणि विशेषतः विविध वेगवेगळे क्लास म्हणजे धम्माचे वेगवेगळे क्लास आपण मागच्या 2-3 पिरियड मध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि आपल्या माध्यमातून जे आपल्याकडे प्रसार माध्यम आहेत त्या माध्यमातून अनेक लोकांना सुद्धा ते ऐकता येत आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया पाहायला पाहिजे. धम्म अशा प्रकारे शिकवायला पाहिजेत. आपण मागच्या 2 पिरियडमध्ये पंचशील आपण कसं इम्प्लिमेंट कसं करायचं जीवनामध्ये, त्यानंतर आपण अष्टांगिक मार्ग आपण कृतीशील कसा करायचा, ह्या सगळ्या बाबी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर प्रज्ञाशील, करुणा, मैत्री असे विविध म्हणजे काय आहे तो प्रॅक्टिकली जीवनामध्ये स्वीकार कसा करायचा, प्रॅक्टिकली जीवनामध्ये त्याला स्वीकारायचं कसं, असा आपला एक दृष्टिकोन आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण सतत प्रयत्नशील आहोत. आणि विविध अनेक लोक आपल्याला काय समजलं ते बोलता यावं म्हणून भंतेजींनी आपल्याला एक वेगळी एक परंपरा इथं चालू केलेली आहे. आपण एका विषयाचा तास जर घेतल्यानंतर आपल्याला काय समजलं त्याची एक उजळणी आपण सुद्धा करत असतो. आणि त्या माध्यमातून अनेक उपासकांना उपासिकांना आपण या ठिकाणी बोलावून आपल्या प्रतिक्रिया देत असतो. तर त्याच माध्यमातून आपण त्याला आणखी संशोधनात्मक विचार करत आहोत की क्लासमध्ये चालू असताना प्रतिक्रिया तर येणारच आहे, परंतु आपण एखादी गोष्ट प्रश्न विचारला पाहिजे. क्लासमधून प्रश्न आला पाहिजे की काय नाही समजलं तर त्याला पुन्हा रिपीट करता येते. आणि जर आपल्याला जरी नाही समजलं पण अनेक स्टुडंट राहते, अनेक उपासक राहते, त्यांना पण समजलं नसते पण कोणीतरी विचारत नाही. आणि म्हणून जो प्रश्न विचारलेला त्याचं आणखी त्याला विश्लेषण करून त्याचं आपल्याला विश्लेषण मांडता येते. तर त्या दृष्टिकोनातून कोणाला प्रश्न जर आला तर आपण ते प्रश्न पुन्हा विचार करूया. आता आपण ज्या विषयाला घेऊन जात आहोत, विषय आहे वर्तमान परिस्थितीत बौद्ध धम्मामधील लोकांचा विविध दृष्टिकोन. बघा कसा विषय आहे. विषय आजचा जो विषय आहे वर्तमान परिस्थितीत बौद्ध धम्मामधील लोकांचा विविध दृष्टिकोन. बाकी धर्मामधील लोकांचा आपण पाहत नाही आहोत. आपल्या बौद्ध जे लोक बौद्धाला मानतात, बुद्धाला मानतात, बौद्ध धम्माला मानतात, अशा लोकांचा जर समाज मनावर जर तो आपण बघितला तर तो दृष्टिकोन वेगवेगळा भिन्नता दिसते आहे आपल्याला. बघा तुम्ही, आमचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या निरीक्षणामधून आपण जेव्हा मांडतो तर विविध छटा म्हणून आपण पहिला मुद्दा जो घेतला होता, दृष्टिकोन वेगवेगळा आहे, त्याचा पाहण्याचा अँगल वेगवेगळा आहे. त्याला बुद्धाच्या धम्माला वेगळ्या रूपात पाहिलं जातं. जे बुद्धाचे मापदंड नव्हते धम्माबद्दलचे ते मापदंड सुद्धा बुद्धाच्या नावावर धम्मामध्ये ऍड केल्या जात आहे, प्लस केल्या जात आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य बनते, एक बौद्ध उपासकाचं कर्तव्य बनते, जो बुद्धाच्या धम्मावर बाबासाहेबांच्या विचारसरणीवर एक श्रद्धा ठेवून जो काम करतो अशा लोकांचं त्याचं उत्खनन करण्याचं आणि त्या धम्माला पुन्हा आपण आपल्या चिंतनातून बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून महापुरुषांच्या नजरेतून किंवा बुद्धाने सांगितलेला बुद्धाचा धम्म हा कसा असावा अँगलने आपण त्याला तपासून पाहतो आहे. आणि म्हणून आपलं ते कर्तव्य बनते आहेत की आपण ते जे मुद्दे काढलेले आहेत त्या मुद्द्यावरून आपण विविध अँगलने त्याला तपासून बघूया. आता हा पहिला मुद्दा आहे, बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा.
आहे ना. आता विषयानुरूप तर विविधता आहेत, लोकांच्या विविध दृष्टिकोन आहेत, मग त्याला ओळखायचं कसं प्रश्न आहे ना. त्याला आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे जसं सत्य ओळखलं पाहिजे, सत्य ओळखलं पाहिजे. जसं बुद्धाने कपिल मुनींच्या सिद्धांतामधून सत्याचा बेसिक सिद्धांत घेतला, सत्याविषयी जाणण्याचा. काय सिद्धांत घेतला? सत्याला बेसिक आधार असतो. सत्याला बेसिक आधार असतो. विदाऊट आधाराने सत्य ते असू शकत नाही. म्हणजे ते सत्य जर असेल तर ते प्रूव्ह केल्याशिवाय ते सत्य असू शकत नाही. बघा, मग एखाद्या गोष्टीला सत्य आपल्याला पडताळून पाहायचं जर असेल तर आम्हाला मग धम्माच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. हजारो वर्षाचा कालावधी लोटला, अनेक आमच्या महापुरुषांनी, बाबासाहेबांनी त्यात आपला दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवला आणि बुद्धाने धम्माची निर्मिती केली. तर विविध अंग बुद्धाचे असताना, विविध धम्म असता, विविध म्हणजे मधून वाचनामधून, पुस्तकामधून धम्म असताना, 32 ग्रंथ असताना, त्रिपिटकाचे विविध ग्रंथ असताना, आणि चांगल्या लोकांनी, ऋषी म्हणजे भिक्खूंनी हा धम्म मांडला. मग बाबासाहेबाला असा प्रश्न का पडला की मी लोकांना, जर मी बुद्धाची धम्माची दीक्षा दिली तर मी लोकांना काय सांगू? त्या लोकांना त्या धम्माबद्दलच मोकळं सोडून देऊ का त्या राणामध्ये धम्माच्या, आणि मग तो काय वेचणार आहे? हे प्रश्न बाबासाहेबाला पडले. आणि म्हणून बाबासाहेबांनी तर्कसंगत बुद्ध धम्माचा पुरेपूर अभ्यास करून, जे एक वलय होतं बुद्धाचं वलय काय होतं? धम्म काय होता बुद्धाचा? म्हणजे अलौकिक शक्तीला त्यांनी नाकारलं, अनेक तात्विक शक्तीला, जो चमत्कारिक शक्ती आहे त्या नाकारल्या. आणि असा जो त्यांचा धम्म आहे, तर हा धम्म, खरा धम्म कोणता असू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे. कारण बाबासाहेबांनी त्याला बघितलं तर आपलं पण कर्तव्य बनते की त्याच्यातून सत्य वेचणं. जसा हंस पक्षी आहे ना, म्हणजे दुधात पाणी मिसळलं तरी दूध पिऊन घेतो म्हणतो आणि पाणी सोडून देतो. मग हा इतका मोठा धम्म आहे आणि त्या धम्मामध्ये, त्या ओझ्याने, धम्माच्या ओझ्यानं जर आपण दबून जर जाऊ, आपण मागे पडू आणि इतर धर्माप्रमाणे बुद्ध धम्माला सुद्धा अलौकिक आणि चमत्कार बाबी त्या धम्मामध्ये जर असेल तर मग प्रश्न पडतो आहे की आम्ही कुठे आहोत. म्हणून जे विरोधकाचे जे षडयंत्र आहेत, ते विरोधाचे षडयंत्राला आम्ही बळी पडतो किंवा आम्ही सजग आहोत, ह्या तपासण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे मुद्दे मांडलेले आहे. आणि ह्या मुद्द्याचं आपल्याला विस्तृत करायचं आहे. आता काय विस्तृत करायचं आपल्याला? बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा आणि धम्माच्या विविध छटा कोणत्या? छटा म्हणजे पडछाया बुद्धाच्या. अनेक लोकांनी पाहिलं, जसं आपण एक दृष्टांत ऐकतो नेहमी शाळेमध्ये किंवा कुठे, की एक हत्तीचा दृष्टांत. हत्तीचा दृष्टांत कसा ऐकतो आपण? एका गावात हत्ती जातो, त्या गावात 4 आंधळे असतात. सगळे लोक तर सांगतात हत्ती आला म्हणून. आणि मग त्या आंधळ्यांना जाणायचं असते हत्ती कसा आहे, तर त्याला माहित नसते, ते जन्मजात आंधळे असतात. आणि मग ते काय करतात? त्यांना आग्रह करतात आणि आम्हाला हत्ती थोडा आम्हाला बघायचा आहे. तर ते जेव्हा ते त्याचं वर्णन करेल किंवा त्याला हात लावून पाहिजे तेव्हा ते कळेल त्यांना. मग हे 4 लोकांना तो हत्तीच्या जवळ नेतात आणि त्याने हात लावायला लावतात. एकाच्या हातात त्याचं सोन मिळते, असं तो हात लावून पाहतो. आणि मग काय तो वर्णन करतो? तर हत्ती हा मुसळासारखा आहे. एकाला कान मिळतो, कानाला हात लावून पाहतो, तर तो काय वर्णन करतो हत्तीचा? हत्ती हा सुपासारखा आहे ना, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर एक पाठीला हात फिरवून पाहतो, तर त्याला असं वाटतं का हत्ती हा भिंतीसारखा आहे. आणि पायाला पाहतो, तर पायाला हात लावून पाहतो, त्याला वाटतं का हत्ती हा खांबासारखा आहे. म्हणजे असे विविध रूप जे आहेत, कारण ते डोळस नसते, त्याला दृष्टी नसते, ते दृष्टीहीन असते. मग बुद्धाने मनुष्याला धम्माच्या सर्वश्रेष्ठ ठिकाणी ठेवलं, धम्माला स्वतंत्र ठेवलं.
त्याच्या चित्ताच्या प्रत्येक बाबीवर तो आपल्या खरं आणि खोटं समाजामधल्या विविध बाबी तो ओळखू शकतो, आपल्या फायद्याच्या की आपल्या अहिताच्या हे जर ठरवू शकतो, तर मग आम्हाला बुद्धाने दिलेला 1000, 2500, 3000 वर्षापूर्वीचा जो धम्म आम्हाला चांगला म्हणजे निर्मळ आणि स्वच्छ आणि विज्ञानिष्ठ धम्म जर ओळखायचा असेल, तर आम्हाला सुद्धा आम्हाला चित्तावर आमच्या मनावर त्याचा दृष्टिक्षेप पडायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण खरा धम्म ओळखायला पाहिजे. तर आता आपण विविध छटा दुसरा पॉइंट आहे आपण या ठिकाणी लिहिला आहे, बुद्धाचा खरा धम्म, धम्माच्या विविध छटा. आता आपण बघूया आपल्या क्लासमधून त्याचे कोणते मुद्दे निघते ते. आपल्या क्लासमधून आपल्याला सांगायचं आहे, आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ. बुद्धाचा खरा धम्म कोणता आपल्याला माहित आहे सगळ्यांना, म्हणजे विज्ञाननिष्ठता आहे, सत्यनिष्ठता आहे, अलौकिक चमत्कारिक बाबीला थारा नाही आहे, आणि तो माणसाच्या जीवनाच्या प्रगतीवर तो खरा उतरतो. तर म्हणून ज्या ज्या लोकांना जे जे मुद्दे असेल ते आपण तिथे लिहून घेऊ. बुद्धांचा खरा धम्म कोणता. आता काय सांगता येईल आपल्याला, मी लिहितो, तुम्ही जर सांगत असाल तर लिहितो. सांगू शकाल का. म्हणजे बुद्धाचा खरा धम्म म्हणजे बुद्धाच्या शिकवणीचा केंद्रबिंदू हा मनुष्य आहे. बुद्धाच्या शिकवणीचा केंद्रबिंदू हा मनुष्य आहे आणि मनुष्याला बुद्धांनी एक उच्च कोटीचं स्थान दिलेलं आहे आणि त्या वरच्या ठिकाणी ठेवल्यानंतर सगळ्या बाबी निरर्थक होतात. मनुष्य जर केंद्रस्थानी आहे धम्माच्या, तर आपला पहिला मुद्दा मध्ये केंद्रस्थानी हा मनुष्य आहे. बुद्धाचा खरा धम्म मनुष्य हा केंद्रस्थानी आहे. मनुष्य हा केंद्रस्थानी आहे, बुद्धाच्या धम्माच्या केंद्रस्थानी मनुष्य आहे. त्याचप्रमाणे अनेक बाबींना, अलौकिक चमत्कारिक बाबींना बिलकुल मुळात थारा नाही. म्हणजे आपल्याला समजायचं आहे, प्रत्येक गोष्ट लिहिली पाहिजे असं काही नाही. म्हणजे आपण ह्या दोन गोष्टीचं, पहिल्या पॉइंट मधल्या ह्या दोन गोष्टीचं विश्लेषण आपण मांडत आहोत. आपण ते तिकडे मुद्दे याच्यासाठी लिहिले होते की आपल्या क्लास वर्गामधून काही मुद्दे समोर जर आले असते तर मी तिथे लिहिलेले असते. मग बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आपण जर त्याच्यावर प्रकाश टाकला तर तो कसा आपण त्याला स्वीकार करूया. त्याच्यामध्ये चमत्कार नाही, अलौकिक शक्ती नाही, दैवी शक्ती नाही, चमत्कार बाबी कुठेही आढळत नाही. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा ह्या सृष्टीतील जीवजंतूंना मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी जो प्रकाश टाकलेला आहे आणि बुद्धाच्या धम्मामध्ये जी बुद्धाचे सूक्त आहे, बुद्धाचे वचन आहे, त्या वचनातून त्याचं रूप आपल्याला पाहायला मिळते आहे. पंचशील खरा बुद्धाचा जो सिद्धांत आहे, पंचशिलेचा सिद्धांत आहे. पंचशिलेच्या सिद्धांताने जर आपण आपली उपजीविका जर चालू केली तर आपल्याला त्याच्यातून प्राप्ती मिळेल, सुख मिळेल, दुःखापासून मुक्ती मिळेल. सरळ सरळ गणित आहे. आणि पंचशील म्हणजे बुद्धाचा खरा धम्म आहे. त्यानंतर अष्टांगिक मार्ग आहे, अष्टांगिक मार्ग आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा हा बुद्धाचा धम्माचा पार्ट नाही, बुद्धाने जरी दिलेला नाही, पण आपल्याला एका महामानवांनी 22 प्रतिज्ञा दिल्या की तुम्हाला ह्या चिखलात फसलेला माझा समाज आहे, या समाजाला बाहेर काढण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक गाईडलाईन बनली पाहिजे. ह्या लाईनच्या बाहेर जाता कामा नये. ती गाईडलाईन आहे, ती धम्माची गाईडलाईन आहे. त्या गाईडलाईनच्या मागे जाता कामा नये. म्हणजे आपण काही जर डेंजर असेल, धोका असेल, तर धोका असेल आपल्याला तर आपण पटकन तिथे कडवेळ उभं करतो ना. एखादी खाई आहे, डेंजर भाग आहे, गड्डा आहे, तर काहीतरी आपण तिथे आडकाठी टाकतोय आणि तिथे कोणाला जाण्यापासून मनाई करतो आहे. बाबासाहेबांनी काय केलं, 22 प्रतिज्ञा देऊन, 22 प्रतिज्ञा देऊन पहिले तिथून तुम्हाला चिखलातून उपसला आणि तिकडे पुन्हा जायचं नाही म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञाची निर्मिती केली.
म्हणजे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी पहिले तुम्हाला दिल्या. तिकडे जायचं नाही. ते जी लाईन आहे तिथे डेंजर सिच्युएशन आहे, तिथं गेलेत तर तुम्ही पुन्हा त्या चिखलात रुतून जाणार. म्हणून 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या. आता 22 प्रतिज्ञाचं विश्लेषण आपल्याला करायची गरज नाही, कारण आपल्याला सगळ्याला माहित आहे 22 प्रतिज्ञा. सगळ्या बुद्धिस्ट लोकांना, आंबेडकरी जनतांना बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा माहित आहे. तर त्या चिखलातून, त्या खाईतून आपल्याला बाहेर काढून मग एक चांगल्या रस्त्यावर आणून आपल्याला मग बाकीचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला, जो बुद्धाचा धम्म आहे. इतक्या वर्षाच्या म्हणजे काळानंतर, इतक्या वर्षाचा दृष्टिकोन, वेगवेगळा दृष्टिकोन त्याच्यात पडल्यानंतर तो तसाच जमा होत गेला. थरावर थर, थरावर थर, पुस्तकावर पुस्तक, पानावर पान. पहिल्या धम्मसंहितेमध्ये, दुसऱ्या धम्मसंहितेमध्ये, तिसऱ्या धम्मसंहितेमध्ये तो लिहिला गेलेला आहे. तो लिहिला गेलेला आहे. बुद्ध स्वतः, बुद्धाचे वचन आहेत. बुद्ध काय म्हणतात? आनंदला शेवटच्या क्षणी जवळ घेतात. बुद्धाला जेव्हा आपला महापरिनिर्वाणाचा काळ जवळ वाटतो आहे, त्यांना हिंट्स मिळते आहे, त्याला तसे संकेत मिळते आहे स्वतःला, तेव्हा आनंदला म्हणतो, आनंद तुझ्यासोबत काही संवाद करायचा आहे. आणि संवादातून तथागत म्हणते की आपण ह्या धम्माची जी चाकोरी बनवलेली आहे, जे नियम आणि गाईडलाईन जे बनवलेले आहेत, तर त्या परिस्थितीनुसार, त्या वेळेच्या त्या उपासक धम्मामध्ये येत आहे, तर त्या उपासकांना सुद्धा केंद्रबिंदू मानून, त्या उपासकांना मध्यस्थी ठेवून त्याचा स्वभाव कसा आहे, मग त्याला नेहमी बोलण्यापेक्षा मग धम्मामध्ये तो नियम बनवला का आजपासून धम्माचा असा नियम असेल. आणि एवढ्या दिवसाच्या आपल्या प्रवासानंतर मला असं वाटते आहे की त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केल्या पाहिजे. कोण म्हणते? तथागत बुद्ध आनंदला म्हणतात. परंतु ती सिच्युएशन बनत नाही. महाकश्यप बनते सिनियर असतात, आनंदला तशी सिच्युएशन सांगता आलं नाही, की तसा वेळ मिळाला नाही. आणि मग बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक भिक्खू अलग अलग वेदना, आपल्या सुख, कोणी मौज करतात, कोणी मस्त या समुद्राच्या तावडीतून आम्ही मुक्त झालो, आम्हाला खूप त्रास देत होता, खूप कठीण नियम होते वगैरे वगैरे करून, तर काही भिक्खू मिळून पहिल्या धम्मसंहितेची सुरुवात होते. म्हणजे पहिल्या धम्मसंहितेची सुरुवात होते. याचाच अर्थ काय होते? याचाच अर्थ असा की बुद्धाच्या वेळेपासून आणि बुद्धाच्या काही काळानंतरच धम्मामध्ये विविधता निर्माण झाली, असा त्याचा अर्थ बनतो. आणि म्हणून आपल्याला बुद्धाचा खरा धम्म जर शोधायचा असेल तर त्याच्या विविध छटा सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आता विविध छटा म्हणजे ह्या पडछाया कोणत्या पडछाया आहे? बुद्धाच्या धम्माच्या पडछाया कोणत्या आहे? तर आपण ह्या बाबूला जर आपण बघितलं तर बुद्धाचा जो धम्माचा प्रचार झाला, किती देशामध्ये प्रचार झाला? म्हणजे आपण जर त्याचं पाहिलं, श्रीलंका, चीन, जपान, व्हिएतनाम, म्यानमार, कोलंबिया, थायलंड, बॉर्निया, तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, कोरिया, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, भूतान, लोपनार, पूर्व तुर्कस्तान, इराण, म्हणजे अशा देशामध्ये बुद्ध धम्माचा प्रसार झाला भारतातून. आणि एवढ्या देशामध्ये प्रसार झाल्यानंतर बुद्धाचा धम्म म्हणजे थांबला. बुद्धाचा धम्म त्या देशात गेला आणि जेथून निर्माण झाला त्या देशामध्ये त्यांनी म्हणजे संपुष्टात आला, थांबला. म्हणजे त्याचं म्हणजे हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे की बुद्धाच्या धम्माला इतर देशामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर बुद्धाचा धम्म भारतातून लोप कसा पावला, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. मग जर एवढा मोठा चांगला धम्म, एवढा मोठा मानवी कल्याणाचा, दुःखमुक्तीचा धम्म जर भारतातून लोप पावत असेल, नष्ट होत जर असेल, तर त्याच्यामध्ये त्या धम्माच्या अनेक बाबीमध्ये वेगवेगळी मिलावट का असू शकत नाही? जेव्हा संपूनच जाते तर तो एका वेळेस संपला नाही, तो वेगवेगळ्या कारणाने त्याला चेंज करत. इतिहास म्हणून बाबासाहेब म्हणतात ना, इतिहासाला जर
म्हणजे माणसाला जर कब्जा करायचा असेल, माणसाला नष्ट करायचं असेल, त्याला गुलाम बनवायचं असेल, तर त्यांचा एक आदर्श इतिहास असतो. तो आदर्श इतिहास तुम्ही पुसून काढला पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चमत्कारिक अलौकिक बाबी टाकल्या पाहिजे. आणि तेव्हा तो व्यक्ती, तो मनुष्य म्हणजे विचलित होईल, त्यांची मनस्थिती विचलित होईल आणि तो खऱ्या धम्मापासून दूर जाईल आणि त्याच्या समोर जे पुढ्यात मांडलेलं असते तेच त्याला खरं मानायला लागेल. बाबासाहेब स्पष्ट म्हणते, बाबासाहेब स्पष्ट म्हणते. आणि आमच्या मुव्हमेंटच्या ठिकाणी, आज धम्माच्या मुव्हमेंटच्या ठिकाणी आणि सामाजिक आर्थिक मुव्हमेंटच्या ठिकाणी धम्म हा म्हणजे बाबासाहेब हे केंद्रस्थानी आहे. बाबासाहेब केंद्र, आम्ही धम्म शिकत जर असो, आम्ही बुद्धाचा धम्म शिकत असो, तर बाबासाहेब तिथून बाजूला होऊ शकत नाही. मग धम्मामध्ये बाजूला होऊ शकत नाही, आर्थिक सामाजिक क्षेत्रामधून बाजूला होऊ शकत नाही. परंतु विरोधक मात्र ती गोष्ट सतत करत असतात. मग धम्माच्या विविध छटा आपण जर मोजल्या तर कोणता, कसा दृष्टिकोनातून धम्माला पाहतो? धम्माला ध्यान साधनेच्या माध्यमातून धम्म पाहतो, साधना. त्याच्यानंतर पुन्हा कोणत्या अँगलनं पाहतो धम्माला? समाधी मार्गाला पाहतो. समाधी मार्ग म्हणजे आता ह्या सगळ्या बाबीला ह्या छटा आहे धम्माच्या, आणि त्याच्यातून महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला ध्यानाकर्षण करायचं आहे. विविध आणखी बऱ्याच लिहिता येईल आपल्याला बऱ्याच लिहिता येईल. तर ह्या विविध छटा ज्या आहेत, आणि पुन्हा कोणत्या छटा आहेत आणखी काही, ज्या अनेक देशामध्ये जो धम्म गेलेला आहे तो धम्म भारतामध्ये पुन्हा येत आहेत, विस्थापित होत आहेत. आपण त्या याच्यात बघू. तर तो धम्म कसा येत आहे? तो पण धम्म चमत्कारिक, अलौकिक, आणि आणखी याच्यामध्ये टाकता येईल की धम्माचे जे अंग आहेत ना विविध, म्हणजे ध्यान साधना, विपश्यना म्हणजे धम्म, ध्यान साधना म्हणजे धम्म, म्हणजे जे आपण प्राणायाम करतो, प्राणायाम म्हणजे धम्म. आणि काही लोकांनी त्या एक एक अंगाला इतकी ऊर्जा टाकलेली आहे की त्यालाच धम्म समजून बसलेले आहे. जसं आपण दृष्टांत ऐकलेला आहे. हत्ती कसा आहे? खांबासारखा. हत्ती कसा आहे? भिंतीसारखा आहे. हत्ती कसा आहे? मुसळासारखा आहे. म्हणजे ह्या ज्या बाबी धम्मामध्ये आहेत, ह्या बाबी धम्माच्या नाही आहे अशातला भाग नाही. असेल, आहे. काही लोकांच्या सान्निध्यात त्याच्यातून त्यांना आराम पण मिळतो आहे. आराम मिळतोय, चांगलं वाटतंय. तुम्ही बसा एकत्र, एक ग्रुपनं या आणि कोणताही कार्यक्रम करा. एका ग्रुपनं आलं, सहभोजन केलं तरी माणूस खुशी आनंदित होते. एका ग्रुपमध्ये आलं, आपण एखादी पार्टी बनवली, फिरायला गेलो, सहभोजन जरी केलं तर माणसाला खुश होते, आनंद मिळते एका दिवसाचा. आणि मग अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण त्याचं अवलोकन करत असेल त्याला, तर त्यावेळेस तर त्याला चांगलं वाटेल. मग बुद्धाच्या धम्मामध्ये मनुष्य केंद्रस्थानी जर असेल, मनुष्य हा केंद्रस्थानी जर असेल, तर मात्र एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो का बुद्धाच्या धम्मामध्ये मनुष्य हा केंद्रस्थानी जर ठेवला तर मात्र प्रश्न हा निर्माण होतो तर तो स्वतंत्र आहे का? आणि बुद्धाने तर मनुष्याला स्वतंत्र ठेवलेला आहे, त्याच्या चित्तावर सोडलेलं आहे. कलाम सुत्तामध्ये, बुद्धाने धम्मामध्ये कलाम सुत्तामध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती झाल्यानंतर किंवा तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही तुमच्या विवेकावर ती गोष्ट तपासून बघा. तुमच्या विवेकावर ती गोष्ट तपासून बसा. कलाम सुत्तामध्ये ही बाब उल्लेख आलेला आहे आणि अशा अनेक ठिकाणी आलेला आहे. मग ज्या ज्या लोकांनी जे जे सांगितलं त्यांच्या सान्निध्यात आलो आणि तेच आपण मानायला लागलो आणि त्यालाच धम्म जर मानायला लागलो, तर बुद्धाच्या पूर्वी जे वास संप्रदाय होते त्या संप्रदायामध्ये आणि आजच्या धम्म सांगणाऱ्या ह्या लोकांमध्ये काय फरक आहे?